सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो राहणार आहे आपल्या प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित. म्हणजे तुम्ही पोषण ट्रॅकरमधील सर्व कामकाज व्यवस्थित करत आहात, जेणेकरून तुम्हाला 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता येईल. परंतु प्रत्यक्षात मात्र तुम्हाला कधी 1800, 1600 किंवा 1400 किंवा कमी भत्ता येत आहे किंवा येत नाही आहे. तर अशा ताईंसाठी हा व्हिडिओ राहणार आहे. तर तुम्हाला 100% 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी तुम्ही ज्या या छोट्या छोट्या चुका करत आहात त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्या चुका जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच तुम्हाला तुमचं 2000 रुपयांचं जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळेल. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येतील की तुम्ही कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. तर आपण सुरुवात करूया डेली ट्रॅकिंगपासून. कारण की डेली ट्रॅकिंगमध्ये तुमचे 30 गुण अवलंबून आहेत डेली ट्रॅकिंगवरती. अनौपचारिकचे 10 गुण, त्यानंतर पूरक आहाराचे 10 गुण आणि THRचे 10 गुण. अशा प्रकारे तुमचे हे 30 गुण या फक्त डेली ट्रॅकिंगवरती अवलंबून आहेत. म्हणजे तुम्ही दररोजचं कामकाज कसं करतात याच्यावरती हे 20 गुण आणि THRवरती 10 गुण, अशा प्रकारे 30 गुण इथून तुम्ही मिळवू शकता. तर याच्यासाठी पहा, तुम्ही याच्यामध्ये जर या चुका करत असाल तरी देखील तुमचं जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळणार नाही. तर इथं पहा, प्रत्येक अंगणवाडीमध्ये किंवा जास्तीत जास्त अंगणवाड्यामध्ये ठराविक काही अंगणवाड्या सोडल्या तर प्रत्येक अंगणवाडीमध्ये, खाजगी शाळेमध्ये किंवा प्राथमिक शाळेमध्ये त्यांचे लाभार्थी गेलेले आहेत. तर पहा, अशा लाभार्थ्यांना आपण एक पर्याय निवडलेला आहे, तो म्हणजे SCMसाठी घेण्यास नकार, इच्छुक नाही आहेत म्हणून. तर अशा लाभार्थ्यांसोबत मॉर्निंगचा स्नॅक्स जे आहे म्हणजे नाश्ता आणि गरम ताजा आहार याची हाजरी भरण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही आहेत. परंतु अटेंडन्स म्हणजे जे उपस्थिती आहे त्यांच्यासमोर प्रत्येक लाभार्थ्याच्या समोर हा बॉक्स आहे. तर पहा, जेव्हा तुम्ही दररोजची हाजरी भरत आहात तेव्हा तुम्ही याची खात्री करा की तुमचा जो एखादा खाजगी शाळेमध्ये जाणारा किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या समोर जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे बरोबर मार्क चुकून झालेले नाही आहे आणि तिथं तुम्ही टच केलेलं नसावं. जर तुमच्याकडून असं चुकून कमी पट असेल आणि तुम्ही अशा लाभार्थ्यांना जेव्हा तुम्ही चुकून तिथं तुमच्याकडून टच होतं तेव्हा हे लाभार्थी जे आहेत ते काय होतं तर एकही दिवस आहार न मिळालेल्या लाभार्थ्याच्या यादीमध्ये जातात. तर त्याच्यामुळे काय होतं तर तुमची जी आहाराची टक्केवारी आहे याच्यामध्ये हे लाभार्थी घेतले जातात. जर तुम्ही या लाभार्थ्यांना टच नाही केलं, म्हणजे त्यांच्या समोरील बॉक्सला काहीच तुम्ही केलं नाही, तर हे लाभार्थी वगळण्यात येतात त्या यादीमधून. परंतु उपस्थितीला जेव्हा तुम्ही त्याच्या मार्क करता तेव्हा मात्र तो आहारासाठी 0 दिवस उपस्थितीमध्ये जातो आणि या गोष्टीमुळं काय होतं तर तुमची जी आहाराची टक्केवारी आहे ती कमी होते. आहाराची टक्केवारी आणि अनौपचारिकची टक्केवारी, तर या दोन्ही गोष्टीमधली तुमची टक्केवारी कमी गेल्यामुळे तुमचे इथं 20 गुण जातात. तर तुम्ही नेहमी लक्षात घ्या की या जे लाभार्थी आहेत याच्यासमोरील हा बॉक्स आहे इथं अजिबात टच करायचं नाही. जे आपल्या पटावरील वर्गातमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या समोरील फक्त तुम्हाला हाजरी आणि नाश्ता आणि गरम ताजा आहार भरायचा आहे. तर याची खात्री तुम्ही दररोज करायची आहे. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे डेली ट्रॅकिंगमधीलच ती म्हणजे आहे THR वितरण. तर THR वितरण करत असताना तुम्हाला या गोष्टीचं लक्षात घ्यायचे आहेत की जर तुमचे काही लाभार्थी 3 वर्ष पूर्ण होणार असतील तर अशा लाभार्थीची तुम्हाला सुरुवातीला 1, 2, 3 तारखेपर्यंत अगोदर लक्षात घेऊन हजेरी भरायची आहे. त्यानंतर जर तुमची स्तनदा माता मुलाला 6 महिने पूर्ण होऊन बालक हे THRमध्ये येणार असेल आणि माता जर याच्यामधून जाणार असेल तर तुम्हाला सुरुवातीला ती जी स्तनदा माता आहे तिची सुरुवातीला हजेरी THRची भरून घ्यायची आहे. जर तुमची गरोदर स्तनदामध्ये आली तरी काही अडचण येत नाही, THRची उपस्थिती तिची आपण नोंदवू शकतो. परंतु जर स्तनदाचे 6 महिने पूर्ण झाले तर मात्र ती जी तुमची स्तनदा आहे तिला 0 दिवस आहार मिळालेल्या लाभार्थ्यामध्ये ही तुमची स्तनदा जाणार आहे. त्यानंतर एखाद्या बालकाचा जर इथं वयोगट बदलला आणि तो जर सुरुवातीच्या दिवसांमध्ये बदलला तरी देखील तुम्हाला अडचण येणार नाही, कारण की तो THRला किंवा SCMला दोन्हीकडे तुम्ही त्याची हाजरी लावू शकता. परंतु दोन्हीपैकी एका ठिकाणी त्याची हाजरी 25 दिवस भरणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुमचा लाभार्थी याच्यामधून वयोगट चेंज होणार असेल तर त्याची देखील तुम्हाला THRची हाजरी लवकरात लवकर भरून घेणं गरजेचं आहे. तर हे तुम्ही कुठे चेक करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, होम पेजवरील
हे जे आहे अपकमिंग बेनिफिशरी चेंज, तर याच्यावरती तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला किंवा अधूनमधून चेक करत जावा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमचा लाभार्थी बदल हा कोणत्या वयोगटामध्ये होणार आहे. तर इथं तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. तुमचा लाभार्थ्याचा जर वयोगट चेंज होत असेल ते देखील तुम्ही इथं पाहू शकता. एखादा माते डिलिव्हरी होणार असेल तर ते देखील पाहू शकता. स्तनदा माता जर तुमची इनॅक्टिव्ह होणार असेल म्हणजे निघून जाणार असेल ती देखील तुम्ही इथं पाहू शकता. तर या पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमचे THRची हजेरी जी आहे भरली तर तुमचं THRचे जे 10 गुण आहेत ते तुम्ही मिळवू शकता. आणि आपण आता पुढचा मुद्दा पाहूया. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे स्टॉक रजिस्टर. तर स्टॉक रजिस्टर भरत असताना तर इथं पहा, मी याच्यापूर्वी देखील माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की स्टॉक रजिस्टर जे आहे ते तुमचं तुम्ही महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये भरा. कारण की THR वितरण जे आहे ते आपण जेव्हा नवीन लाभार्थी एखाद्या महिन्यामध्ये घेतो मधून, तेव्हा ते आपल्याकडे THR उपलब्ध असेल तर आपण त्याचं THR वितरण करतो. तेव्हा काय होतं, तर हा जो सुरुवातीचा बॉक्स आहे तो याच्यामध्ये जेवढे काही लाभार्थी आहेत त्यांची अपेक्षित पाकिट संख्या असते. हा वितरणाचा बॉक्स असतो आणि इथं आपल्याला नोंदवायचं असतं आपल्याला पाकिट संख्या किती उपलब्ध झाली. तर जेव्हा तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला नोंदवता स्टॉक, तेव्हा तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये जेवढे लाभार्थी आहेत तेवढंच इथं तुम्हाला स्टॉक दाखवणार आहे आणि तुम्ही तेवढाच इथं नोंदवू शकणार आहात. आणि जेव्हा तुम्ही नव्यानं पोषण ट्रॅकरमध्ये एखाद्या लाभार्थ्याची नोंद कराल आणि THR वितरण कराल तेव्हा मात्र काय होतं, तर तुमच्या या दोन्ही गोष्टी आणि यामध्ये तुम्हाला तफावत निर्माण होते. तर याच्यामुळे जेव्हा तुमची खात्री होते की पोषण ट्रॅकरमध्ये आता इथून पुढे आपण या महिन्यामध्ये एकही लाभार्थी ॲड करणार नाही, तेव्हाच तुम्ही हा THRचा स्टॉक भरा आणि आठवणीने भरा. त्यानंतर SCMचा स्टॉक नोंदवताना देखील तुमच्याकडे भरपूर स्टॉक उपलब्ध असेल तर तुम्ही 1 तारखेला नोंदवू शकता. कारण की पोषण ट्रॅकरमधील स्टॉक आणि आपला जो रेग्युलरचा स्टॉक आहे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. आपला जो खर्च आहे तो सर्व अन्नधान्याचा प्रकार एकत्र करून 138 ग्रॅमने आहे आणि पोषण ट्रॅकरचा 140. तर ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात घेत जावा की इथं तुमचा किती दिवसांचा स्टॉक किती खर्च झाला आहे हे पाहत जावा आणि जेवढा स्टॉक या मुलांना हवा आहे तेवढा तुमच्याकडे उपलब्ध आहे का, ही गोष्ट तुम्ही चेक करून स्टॉक देखील भरत जा. तर आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कुपोषण. तर कुपोषणासाठी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही सर्व बालकांची तुमच्या श्रेणी अगोदर खात्री करू शकता ऑफलाईन तुमच्या रजिस्टरनुसार. त्यानंतर त्या बालकांची खात्री झाल्यानंतर पोषण ट्रॅकरमध्ये भरू शकता. पोषण ट्रॅकरमध्ये भरल्यानंतर देखील भरताना जर काही चुका झाल्या असतील, वजन भरल्यानंतर तुम्ही एक नजर सर्व वजनावरती टाकत जावा तुमच्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कोणतं बालक कोणत्या श्रेणीमध्ये गेलं आहे. एखादं बालक जरी तुमचं सॅममध्ये गेलं, मॅममध्ये गेलं, तर अशा बालकांचं वजन तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये चेंज करू शकता. एखाद्या बालकाची उंची कमी जास्त झाली तर ते मात्र तुम्ही चेंज करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम यांची मदत घ्यावी लागते. तर तुम्ही सर्व बालकांची श्रेणी देखील चेक करत जावा. या गोष्टींकडे लक्ष दिलं तर नक्कीच तुमचा जो प्रोत्साहन भत्ता आहे 2000 रुपये तो तुम्हाला मिळेल. तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.